नमस्कार. आज आपण बनवणार आहोत हे सुंदर असं कमळ. याचा वापर आपण देवांचं आसन म्हणून करू शकतो, समईसाठी आसन म्हणून करू शकतो, किंवा मग आपण मार्गशीर्ष महिन्यात जी पूजा मांडतो त्यासाठी करू शकतो, किंवा एक डेकोरेशनचा एक पीस म्हणून सुद्धा आपण आपल्या शोकेसमध्ये ठेवू शकतो. चला तर मग बघूया कसं बनवायचं आहे हे सुंदर असं कमळ. तर आपण हे फुलांचे पाकळ्या वगैरे काढून घेतलेले आहेत, म्हणजे की कमळासाठी वापरणार आहोत. आणि आता मी ग्लूगन नाही वापरलेली, तर मी B7000चा जो ग्लू येतो तो वापरलेला आहे. तर कमळाच्या पाकळ्या आपल्याला वळवता आल्या पाहिजेत, यासाठी एक छोटीशी तार घेतलेली आहे. जी तुम्ही नथनी वापरता, नथनी बनवण्याची जी तार असते ती तार वापरली तरी चालेल. एक छोटी तार घेतलेली आहे, त्याच्यामुळे काय होईल की आपल्याला पाकळ्यांना कमळाचा आकार देता येईल. तर ह्या सगळ्या तारा मी आता ह्या जे पण पाकळ्या आहेत कमळाच्या त्याच्याभोवती गुंडाळून घेते, चिटकून घेते. तर हे बघा, सगळ्या पाकळ्यांना ह्या तारा अशा लावून घेतलेल्या आहेत. आता आपल्याला याच्यामध्ये ऊल भरायची. B7000चा ग्लू वापरलेला आहे. आपण हे विदाऊट ग्लू स्टिक बनवतो आहे. B7000चा हा जो ग्लू आहे तो मी आतलं जे कमळाचं सर्कल आहे त्याला लावून घेतलेला आहे. आता याच्यामध्ये आपण जे फर आहे उलनचं फर तर ते लावतो. बॉर्डर बनवून घ्यायची सगळ्यात आधी. पिंक कलरचं हे जो राऊंड आहे तो आपल्याला पिंक कलरने भरून घ्यायचा आहे. आतला राऊंड झालेला आहे. आता आपल्याला या पाकळ्यांना ग्रीन कलरची बॉर्डर द्यायची आहे. तर हे बघा, बॉर्डर ग्रीन कलरची झालेली आहे. आता आपण आतमध्ये ऑरेंज कलर बनवणार आहोत. सगळ्या पाकळ्यांमध्ये ऑरेंज कलरची फर भरून घ्यायची आहे. आता ऑरेंज कलर हा भरून झालेला आहे. आता आपल्याला याची बॅक, या फुलाची बॅक घ्यायची आहे. आणि या बॅकला ज्या पण पाकळ्या आहेत आपल्याला आता याच्यामध्ये मध्ये काहीच भरायचं नाही आहे. फक्त साईडच्या ज्या पाकळ्या आहेत तर त्याला आपण ऑरेंज कलरची फर लावून घेणार आहोत. या प्रकारे फक्त पाकळ्या ज्या आहेत त्यालाच आपण फर लावणार आहे. आता ही बघा, बऱ्यापैकी फर लावून झालेली आहे. तर हा फुलाचा बॅक साईड असा दिसतो. आता आपण आणखीन एक पाकळ्यांचं घेतलेलं आहे, आणखी एक पाकळ्या बनवून घेतलेल्या आहेत. याला आपल्याला पानांचा आकार द्यायचा आहे, म्हणजे पानांचा कलर द्यायचा आहे. त्यामुळे आपण याला फक्त ग्रीन कलरने फिल करून घेणार. हे बघा, आपलं सुंदर असं डिझाईन झालेलं आहे. मागच्या साईडने पण बघू शकता. त्यानंतर हे पानांचा जो शेप आहे जो आपण फक्त ग्रीन कलरने भरलेला आहे तो. आता याच्यावरती आपण आता ही जी तार आहे गुंडळलेली त्याच्याने आपल्याला असा शेप द्यायचा आहे पाकळ्यांना. आणि हे तिरकस असं दोन पानांमध्ये एक पाकळी येईल असं आपल्याला ही बॅक साईडने चिटकून घ्यायचं आहे. सुंदर असं कमळ तयार झालेलं आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.